आशा सेविकांना आमिष दाखवून शासकीय रुग्णालयात येणाऱ्या गर्भवती माता खासगी रुग्णालयाकडे नेल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात उघडकीस आलाय। आशा सेविकांना संपर्क करण्यासाठी सोलापुरामध्ये एका खासगी रुग्णालयाने चक्क व्हॉट्सअॅपचा ग्रुप केला होता। या ग्रुपच्या माध्यमातून आशा सेविकांना विविध प्रकारची आमिष दाखवली जात असल्याचं उघड झालं। श्रेयस नर्सिंग होम असं या खासगी रुग्णालयाचं नाव आहे। सोलापूर महापालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये अनेक गर्भवती महिला उपचारासाठी येतात, मात्र डिलिव्हरीसाठी या महिला आरोग्य केंद्रात येत नसल्याचं आरोग्य विभागाच्या लक्षात आलं। त्यानंतर आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी याची सविस्तर माहिती घेतली, तेव्हा खासगी रुग्णालय आशा सेविकांना आमिष दाखवून शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना खासगी रुग्णालयाकडे नेत असल्याचं उघड झालंय। या ग्रुपचे काही स्क्रीनशॉट तसंच आशा सेविकांना कमिशन म्हणून देण्यात आलेले पैशांच्या पाकिटाचे फोटो सुद्धा आरोग्य विभागाच्या हाती लागले। आता या सर्व आशा सेविकांची चौकशी केली जाईल। बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की आशा वर्कर्स हे आमच्याकडे डिलिव्हरीसाठी पेशंट्स घेऊन येत नाहीत, परंतु ते आशा वर्करची पण मीटिंग घेतली, वारंवार त्यांना तोंडी सूचना दिल्या, त्यांनी वेगवेगळी कारणं सांगून हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर आम्हाला असं माहित झालं होतं की बाबा एक असं सरकार आपलं खाजगी रुग्णालय आहे की तिथे आशांना आमिष दाखवून आमचे जे मनपाचे प्रसूतीगृहातले जे पेशंट्स आहेत, गरोदर माता डिलिव्हरीसाठी तिथे घेऊन जातात। परंतु त्यानंतर मी त्यांना सांगितलं की असा जो प्रकार आहे, असा प्रकार केल्यामुळे जो गरीब महानगरपालिकेचा जो गरोदर माता आहे त्या वंचित होतात, त्यांना लाभ जो मिळतो